नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला आपल्या घरात उपलब्ध असलेल्या साहित्यातून सुंदर असा केक बनवून दाखवणार आहे। बघा, विदाऊट मैदा आपला केक किती छान असा स्पॉन्जी झालेला आहे, किती छान जाळी आलेली आहे त्याला। आणि यासाठी लागणारे साहित्य आहे 1.5 कप गव्हाचं पीठ, 3 ते 4 पिकलेली केळी, अर्धा कप साखर, अर्धा कप तेल, व्हॅनिला एसेन्स, 1.5 टीस्पून बेकिंग पावडर, पाऊण टीस्पून बेकिंग सोडा, चिमूटभर मीठ, पाव चमचा दालचिनी पावडर आणि आवश्यकतेनुसार दूध घ्यायचं आहे। आता इथे मी एक भांडं घेतलेले आणि त्यात चाळण घेतलेले आहे। आपल्याला त्यामध्ये 1.5 कप इतका गव्हाचं पीठ टाकायचं आहे आणि बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा मिक्स करून ते पीठ चाळून घ्यायचं आहे। याच्याने आपला केक छान असा जाळीदार होतो, कारण बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा पिठात व्यवस्थित मिक्स होतो। आता इकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर घ्यायची आणि ती बारीक करून घ्यायची। साखर बारीक झाली की त्यात आपल्याला केळी कापून टाकायची आहेत। तर इथे मी छान अशी जास्त पिकलेली केळी घेतली आहेत। छोटी असतील तर 3 घ्यायची, मोठी असतील तर 4 घ्यायची। केळी बारीक करून झाली की त्यात घालायची आहे अर्धा कप तेल घालायचं आपल्याला आणि अर्धा कप इतकं दूध। सगळं साहित्य मी मेजरिंग कपनेच मोजून घेतलेलं आहे। दूध आपल्याला अजून लागणार आहे, सध्या इथे मी अर्धा कप इतकं घातलेलं आहे आणि ते पण मिक्सरला फिरवून घ्यायचं। आणि दोन्ही मिश्रण एकत्र करण्याआधी आपल्याला बेकिंग ट्रे रेडी करायचा आहे आणि पातेलं सुद्धा गॅसवर प्रीहीट होण्यासाठी ठेवायचं आहे। आता आपण मगाशी जे चाललेलं पीठ होतं ते घ्यायचं आहे आणि त्यात घालायचं आहे थोडंसं मीठ आणि दालचिनी पावडर, कारण गव्हाच्या पिठाला एक वेगळी चव असते म्हणून मिठामुळे त्याला छान टेस्ट येते। आणि मिक्सरमध्ये आपण जे मगाशी साहित्य वाटलं होतं केळं साखर ते घालून घ्यायचं आहे आणि दोन्ही जिन्नस एकत्र करायचे आणि मिक्स करताना कट अँड फोल्ड हीच मेथड वापरायची आहे। यात आपला मगाशी व्हॅनिला एसेन्स घालायचा राहिलेला आहे, तो घालायचा। व्हॅनिला एसेन्स पाव टीस्पून घालायचा आहे आणि दूध आपल्याला इथं आवश्यकतेनुसार घालायचा। ते दुधाची क्वांटिटी आपल्याला गव्हाच्या पिठावर अवलंबून आहे, दूध किती लागेल ते, कधी जास्त लागतो कधी कमी लागतो। तर 1 कपापेक्षा जास्त दूध लागणार आहे आपल्याला इथं। आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचा। अशी कन्सिस्टन्सी रेडी झाली पाहिजे। बघू शकता तुम्ही, अशी सॅटिन कन्सिस्टन्सी पाहिजे, जास्त पातळ करायचा नाही, नाहीतर आपला केक हा खाली बसतो। आता पूर्ण मिश्रण आपण केकच्या भांड्यामध्ये काढून घेऊया, ज्या भांड्यामध्ये आपण बेक करणार आहोत। व्यवस्थित असा टॅप करून घ्यायचा त्याला, म्हणजे आतून जी हवा रेडी झालेली असते ती गेली पाहिजे। नाहीतर काय होतं, आपला केक सुरुवातीला फुगतो आणि नंतर मध्येच बसतो। त्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। आणि आपला पातेला म्हणजे ज्या भांड्यात आपण केक बेक करणार आहोत ना, तो भांडा पण पूर्ण व्यवस्थित गरम पाहिजे आणि लो टू मिडियम फ्लेमवर आपण याला 40 मिनिटे बेक करणार आहोत। आणि मध्ये मध्ये उघडून बघायचं नाही, नाहीतर आपला केक व्यवस्थित बेक होत नाही, त्यात तयार झालेले जी गरम वाफ असते ती निघून जाते। इथे बघू शकता मी गॅस लो टू मिडियमवरच ठेवला आहे। आता आपण 40 मिनिटांनी हा केक उघडून बघणार आहोत, आपला केक रेडी झालाय का दाखवते मी तुम्हाला। बघू शकता तुम्ही, वाव, सुंदर असा आपला केक रेडी झालेला आहे। रेडी झाल्यानंतर पण केकला लगेच काढायचा नाहीये। आता मी इथे सुरी घालून बघते केक बेक झालाय का, तर सुरी आपली क्लीन आलेली आहे, म्हणजे आपला केक रेडी आहे, व्यवस्थित असा बेक झालेला आहे। इथे मी केक काढून घेतलेला आहे, जवळपास आता मला अर्धा तास झालेला आहे केक काढून। आता मी केक डिमोल्ड करते। चारी बाजूने व्यवस्थित सुरी फिरवायची आणि केकच्या मागच्या बाजूने आपल्याला भांड्याच्या मागच्या बाजूने टॅप टॅप करायचं
जरा जोरात आणि मग केक काढून घ्यायचा. केक सहजरित्या निघतो. बघू शकता तुम्ही कसा छान असा माझा केक निघालेला आहे, कुठेही तुटलेला नाही आहे. आता मी तुम्हाला कट करून दाखवते कसा झाला आहे केक. हा केक ना मुलांच्या छोट्या भुकेसाठी, टिफिनला देण्यासाठी किंवा आपल्याला पण चहासोबत हा केक छान लागतो. मला तर चहासोबत हा केक खूप आवडतो. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटद्वारे कळवा तुम्हाला रेसिपी कशी वाटली. बाय बाय. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.